विद्यार्थी मित्रांनो, दिवसेंदिवस वाढत असलेलं हवेतील प्रदूषण आणि या प्रदूषणामुळे होणारे विविध आजार, हे आजार होऊ नये आणि या प्रदूषणाची माहिती आपणास व्हावी यासाठी हवेतील दूषित वायूचे प्रमाण मोजणारे यंत्र या प्रयोगाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे राजवीर ताराचंद गायकवाड, उच्च प्राथमिक मराठी शाळा दरोडा, पंचायत समिती आर्मी. मी वर्ग 7वी मधील विद्यार्थी आहे. मित्रांनो, दिवसांदिवस प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण आपण सगळेच म्हणतो, पण प्रदूषणातील दूषित वायूचे जे प्रमाण आहे ते आपल्याला माहीत नसते. ते माहीत व्हावं म्हणून आपण छोटंसं एक कुठे हाताळता येणारे यंत्र बनवलेलं आहे. माझ्या यंत्राचं नाव आहे वातावरणातील दूषित वायूचे प्रमाण मोजणारे यंत्र. आता या साहित्याची नावं काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. हा आहे हा आहे गॅस सेन्सर, हा आहे ESP8266 प्रोसेसर, हा यांचा सर्वांचा मेंदू आहे, मॉनिटर आहे. हा आहे डिस्प्ले, LCD डिस्प्ले. सोबतच यामध्ये आपण मोबाईलचा पण वापर केलेला आहे. मोबाईलमध्ये बिलिंक या नावाचा ॲप 12345678 हा कोड टाकून बिलिंक या नावाचा ॲप आपल्याला डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी नेट व हॉटस्पॉटची गरज लागेल. जिथे LCD डिस्प्लेवर आणि मोबाईलवर या बिलिंक नावाच्या ॲपवर जिथे LCD डिस्प्लेवर पण सुद्धा एकच प्रमाण दाखवते, सारखं प्रमाण दाखवते, आणि इथे पण बिलिंक नावाच्या ॲपवरही सारखं प्रमाण दाखवते. आता हे प्रमाण नॉर्मल आहे, इथे पण आता नॉर्मल आहे. याच्यानंतर याचे उपाय कुठे करू शकतो आपण, उपयोगी कुठे ठरू शकते मी तुम्हाला सांगणार आहे. एखाद्या बारीनं आपण गावाला गेलो, इथे कुठे गेलो आणि आपल्या घरातील जे गॅस आहे ते आपल्या गॅस लिकेज होत आहे, तर ते सेन्स करून आपल्याला LCD डिस्प्लेवर सांगेल आणि मोबाईलवरही नोटिफिकेशन देईल की तुमची रूम आता डेंजर झोनवर गेलेली आहे. आणि याच्यानंतर कारखान्यामध्ये याचा उपयोग कसा करता येईल, तर कारखान्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषण होते, तिथे जीवितहानी पण होते. ते टळण्यापासून प्रमाण आपल्याला दाखवलं तर आपण त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करता येईल. 70च्या वर जर % गेले तर ते जीवितहानी होण्यापासून आपल्याला टळवता येईल. आणि LCD डिस्प्लेवर त्याचे प्रमाण कळते आणि मोबाईलवरही त्याचे प्रमाण कळते. आणि तिसरा आहे दवाखाना. दवाखान्यामध्ये याचा उपाय कसा करता येईल, तर हे बघा, दवाखान्यामध्ये विशेष ज्या ठिकाणी स्वच्छ व शुद्ध हवेची गरज असते अशा ठिकाणी दूषित वायूचे जे मापन करून योग्य उपाययोजना करता येईल ते आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर वाहनामध्ये याचा उपयोग कसा करता येईल, तर जे वाहनामध्ये दारू पिऊन जे लोक गाडी चालवतात त्या वातावरणातील अल्कोहोल जे प्रमाण आहे ते डिटेक्ट करून आपल्याला मोबाईलवर आणि LCD डिस्प्लेवरही दाखवेल. याच्यापासून जीवितहानी होण्यापासून टळेल. आणि तिसरं आहे, आता मी तुम्हाला दिल्ली मुंबई सारख्या शहरातली जिथे 8 व्यक्ती मागे एकाचा मृत्यू होत आहे, तिथे जर आपण हे ॲप वापरलं, हे यंत्र वापरलं, तर आपल्याला त्याचं प्रमाण किती आहे ते कळेल आणि जीवितहानी होण्यापासून टळेल. आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे ते कसं काम करतं. तर हे बघा, आता गॅस सेन्सरनं सेन्स केला आहे आणि 70च्या वर तर % गेला म्हणून बजर वाजला होता. याने आपल्याला अलर्ट केला आणि हा आपण अलर्ट करतो, रेड लाईट लागून अलर्ट करतो. अशा प्रकारे माझं छोटंसं कुठे हाताळता येणारं आणि कमी खर्चाचं यंत्र आहे. अशा प्रकारे दूषित वायूचे प्रमाण मोजून ते आपल्याला यंत्र त्याचे प्रमाण किती आहे ते सांगेल. आणि जसे विविध आजार होते जसे की कॅन्सर, यावर आपल्याला उपाययोजना करता येईल. आणि त्यानंतर असं माझा सहज छोटंसं यंत्र आहे, कुठेही हाताळता येणारं. माझं यंत्र तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल.